नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बनवतो. त्या अपडेटमध्ये माझगाव डाक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत भरती निघालेली आहे. हा उपक्रम भारत सरकार अंतर्गत राबवला जातो. यामध्ये भरती निघाली आहे. त्या भरती संदर्भात आपण माहिती बघूया. यामध्ये एकूण 255 जागा आहे. तर यासाठी तुम्हाला कोणत्या ट्रे कोणत्या पदासंदर्भात भरती निघाली आहे ती भरतीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर त्यापूर्वी या भरती संदर्भात माझ्याकडे एक पी डी एफ आहे. त्या पी डी एफमध्ये आपण थोडक्यात माहिती बघूया. कोणकोणत्या पदासाठी भरती निघालेली आहे आपण इथं बघू शकता. इथं बघू शकता माझगाव डाक शिप बिल्डर्स लिमिटेड भारत सरकार का उपक्रम. यामध्ये तुम्ही बघू शकता कोणत्या कोणत्या पदासाठी जागा नाही. त्याच्यात तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम द इंडियन नॅशनल फॉर द फॉलोइंग द पोस्ट ऑफ ट्रेड. इथे तुम्ही भारतीय असेल तिथं ॲप्लिकेशन करू शकता. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन ओपन फॉर्म 25 नोव्हेंबर 2024 क्लोज 16 डिसेंबर 2024. तुम्ही 25 नोव्हेंबरपासून ते 16 डिसेंबर इथं अर्ज करू शकणार. इथे तुम्ही बघू शकता ट्रेड वाईज इथं जागा आहे. इथे तुम्ही बघू शकता कोणतं ट्रेड इथं असणार, कोणती कोणती पद इथं असणार तुम्ही बघू शकता. इथं बघू शकता चिपर ग्राइंडर यासाठी इथे तुम्ही पद बघू शकता. इथं एकूण 6 पद असणार आहे. इथं ओबीसीसाठी 1 आणि जनरलसाठी 5 पद असे एकूण या पदासाठी 6 पद असणार. त्यानंतर डिपॉझिट वेल्डर यासाठी एस-सीसाठी 2 जागा, एस-टीसाठी 3 जागा, ओबीसीसाठी 8 जागा, ईडब्ल्यूएससाठी 2 जागा, जनरलसाठी 12 जागा अशा एकूण इथं 27 जागा आहे. त्यानंतर बघू शकता खाली इथं इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटरसाठी इथं प्रत्येकी एक एक जागा आणि इथं जनरलसाठी 3 जागा अशा एकूण 7 जागा असणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रिशियनसाठी तुम्ही इथं बघू शकता एस-सीसाठी 0 इथं एस-टीसाठी इथे तुम्ही जागा बघू शकता. इलेक्ट्रिकसाठी 2 जागा. त्यानंतर इथं ओबीसीसाठी 7, त्यानंतर ईडब्ल्यूएससाठी 1 जागा आणि नंतर जनरलसाठी 14 जागा अशा एकूण 24 जागा असणार. त्यानंतर तुम्ही बघू शकता इलेक्ट्रॉनिक मशीनसाठी ते तुम्ही कॅटेगरी जागा बघू शकता. इथं 10 जागा आहे पूर्ण. इथं फिटरसाठी तुम्ही कॅटेगरीची इथं जागा बघू शकता. इथं एकूण 14 जागा आहेत. त्यानंतर गॅस कटरसाठी इथं तुम्ही कॅटेगरीची जागा बघू शकता एक कॉलममध्ये. इथं एकूण 10 जागा आहे. त्यानंतर इथं ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटरसाठी इथं तुम्ही बघू शकता जनरलसाठी 1 जागा आहे. त्यानंतर तुम्ही ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकलसाठी इथं एकूण 10 जागा आहे. कॅटेगरीची तुम्ही जागा बघू शकता. त्यात इथं बघू शकता ज्युनियर ड्राफ्ट्समॅन इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी इथं एकूण 3 जागा आहेत. त्याचबरोबर तुम्ही क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर मेकॅनिकलसाठी इथं एकूण 7 जागा आहे. त्यानंतर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स यासाठी एकूण 3 जागा आहे. इथं तुम्ही बघू शकता आणखीन इथं तुम्ही मिलराईट मेकॅनिकसाठी इथं जागा बघू शकता. एकूण 6 जागा आहे. इथं तुम्ही कॅटेगरी जागा इथं बघू शकता. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता मशिनिस्टसाठी इथं बघू शकता एकूण 8 जागा आहे. इथं ज्युनियर प्लॅनर एस्टिमेटर मेकॅनिकल यासाठी एकूण 5 जागा आहेत. इथं तुम्ही कॅटेगरी जागा बघू शकता. त्यानंतर तुम्ही इथं ज्युनियर प्लॅनर एस्टिमेटर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी एकूण इथं 1 जागा आहे फक्त जनरलसाठी. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही आणखीन इथे तुम्ही बघू शकता रिगरसाठी एकूण 15 जागा आहेत. त्यानंतर स्टोअर कीपर स्टोअर स्टाफ यासाठी एकूण 8 जागा आहे. इथं तुम्ही कॅटेगरी जागा या कॉलममध्ये बघू शकता. तुम्ही इथं बघू शकता खाली नंतर आणखीन त्यानंतर इथं स्ट्रक्चरल फॅब्रिकेटरसाठी एकूण इथं 25 जागा आहे. युटिलिटी हँड स्किल यासाठी 6 जागा आहेत. त्यानंतर वूड वर्क टेक्निशियन कार्पेंटर यासाठी 5 जागा आहेत. इथे तुम्ही कॅटेगरी बघू शकता. इथं नंतर सेमी स्किल्ड यासाठी जागा बघू शकता तुम्ही. इथं फायर फायटरसाठी इथं जागा बघू शकता 12 जागा आहेत. त्यानंतर युटिलिटी हँड सेमी स्किलसाठी इथं 18 जागा आहेत. इथं मास्टर फर्स्ट क्लाससाठी एकूण 2 जागा आहेत. त्यानंतर लायसन टू ॲक्ट इंजिनियर यासाठी एकूण 1 जागा आहे. अशा एकूण इथं 234 जागा आहे. इथं तुम्ही बघितलं असेल एकूण 25 ट्रेड आहे. या 25 ट्रेडसाठी भरती आहे. इथं तुम्ही 234 इथं भरती बघू शकता. त्यानंतर आपण इथं खाली आणखी काही महत्त्वाची माहिती बघू शकता. तुम्ही क्वालिफिकेशन बघू शकता. चिपर ग्राइंडर स्किलेड यासाठी तुम्ही इथं बघू शकता क्वालिफिकेशन कॅन्डिडेट must have completed national apprenticeship certificate in any trade in and have worked shipbuilding industry as shipper grinder. इथे त्यांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे उमेदवारांनी कोणत्याही व्यापारात राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र पूर्ण केलेले असावे आणि जहाज बांधणी उद्योगात चिपर जिंजर म्हणून काम केलेलं असावे. याशी काही इथं क्वालिफिकेशन माहिती इथं आपल्याला दिली आहे. तुम्ही इथं सेकंड ट्रेड इथं बघू शकता. कंपोजिट वेल्डर यासाठी बी इथं तुम्ही शैक्षणिक माहिती इथं बघू शकता. अशी प्रत्येक ट्रेडवर इथं शैक्षणिक माहिती दिलेली आहे. या पीडीएफची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करून या पीडीएफमध्ये माहिती बघू शकता आणि तुम्हाला
कोणत्या ट्रेडनुसार कोणतं क्वालिफिकेशन आहे ती माहिती तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर आपण आणखी इथे खाली महत्त्वाची माहिती आणखीन बघूया. इथे तुम्ही खाली आल्यानंतर ग्रेड पे बघू शकता. इथं तुम्ही इथं स्पेशल ग्रेड पे इथं तुम्हाला पहिल्यांदा सुरू असणार 22,000 ते 22,000 ते 83,180 पर्यंत. नंतर स्किल ग्रेड असणार इथे तुम्हाला पहिल्यांदा 17,000, नंतर 34,036, 34,360. त्याचबरोबर सेमी स्किलसाठी इथे बघू शकता 13,200 तर 49,910 असं ग्रेड पे असणार आहे आपल्याला इथं. इथे तुम्ही कॅटेगरी एज रिलेक्शन इथं बघू शकता. तुम्हाला इथं किती तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये किती वयाची सूट असणार आहे ही माहिती तुम्ही इथं बघू शकता. इथे तुम्हाला वयोमर्यादा दाखल आहे. पद क्रमांक 1 ते 23 साठी तुम्हाला 18 ते 38 वर्ष वय असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला पद क्रमांक 24 ते 25 साठी 18 ते 48 वर्ष वय असणं आवश्यक आहे. अधिक माहिती बघण्यासाठी तुम्हाला या पीडीएफची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती जाऊन तुम्ही बघू शकता. तर ऑनलाईन कशा पद्धतीने अप्लाय करायचं त्या वेबसाईटची लिंक सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्ही या वेबसाईटवर यायचं, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर इथं समोर आपला असा काही इंटरफेस दिसेल. अप्लाय करण्यासाठी आपल्याला नया खाता बना यावर आपल्याला क्लिक करायचं. असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथं बघू शकता पंजीकरण म्हणजे आपल्याला इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथं संबोधन आपलं इथं सिलेक्ट करायचं आहे. इथं मिस्टर मिसेस जे काय असेल तुम्ही तुम्हाला इथं सिलेक्ट करून येते. त्यानंतर तुम्हाला तुमचं इथं स्वतःचं पहिलं नाव टाकायचं, नंतर मिडल नेम टाकायचं, लास्ट नेम टाकायचं, डेट ऑफ बर्थ टाकायची. इथं आपलं जेंडर सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपण इथं ईमेल टाकायचा, व्यक्तिगत ईमेल टाकायचा, अल्टरनेट या व्यतिरिक्त ईमेल आय डी असेल तर तो टाकायचा. नंतर मोबाईल नंबर टाकायचा. त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो आपल्याला इथं टाकायचा. त्यानंतर आपल्याला क्या शारीरिक रूप से विकलांग आहे, आपण काही अपंग असेल तरी येस करायचं, नसेल तर नो करायचं. खाली इथं आपल्याला कॅप्चा टाकायचा आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पुढं फॉर्म भरून घ्यायचा. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असंच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. धन्यवाद. व्हिडिओ नवीन अपडेट्ससह.